अजून झोपलेले. विष्णू, हे विष्ण्या, काय झालं याला? मेला बिला का काय? आणि याला काय झालं तर तिथे माझं काय करेल? विष्णू, हे विष्ण्या, मर तिकडे काय. मी आहे, कशाला ओरडतो? गप गप. हे बघ, माणसानं प्यावी, पाण्यासारखी पिऊ नये. अहो काय बोलताय? मी कधी पितो का? नाही पित, मग चक्कर येऊन झिंगल्यासारखा पडतो कसा? अहो ती कोण आली होती, कोणाला घरात घेतलं होतं तुम्ही? हे कानपड फोडीन बघ. मी कशाला कोणाला घरात घेतोय? सारखा तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. हात पाय थंड पडतात, अंगात ताप आल्यासारखं होतं. तिचा चेहरा दिसतो? ती बाई होती घर? केस सोडलेली? म्हणजे तुम्ही बघितली तिला? ये, मी कशी बघणार? तिने झपाटलाय तुला, तुलाच ते दिसतात. नका ना असं बोलू, मला भीती वाटते हो. झपाटलं बिपाटलं बोललं का? असं बोलू नका. हे बघ विष्ण्या, हे बाईचं भूत लय वंगळ असता. अगोदर आपल्या माग लागतं आणि मग आपल्या माग आपल्याला घेऊन जात. कधी रात्री बिरात्री हाका मारत, कधी काय काय रूप दाखवत. चालायचं, जाऊ दे, घाबरू नको. पण मला कळना, हे भूत जखीन होती का हाडाळ? मी तुमच्या पाया पडतो, असं काही बोलू नका हो. मला भीती वाटते. का मी गेलो तिच्या मागे? हा, तोच प्रश्न मला बी पडलाय. घरात तर कोणी नाही, हिच्या मागे काय गेला? तेव्हाच मला वाटलं यो काहीतरी भूताटकीचा प्रकार असा. तुम्ही एवढं सांगत होता, पण माझा विश्वास नाही बसला. आता विश्वास बसला ना? हो बसला, पण ती डोक्यातून जात नाही. त्याला काय करू? त्याला उपाय सांगू? सांगा सांगा. तू असं कर, त्याच्या माग इथं काय घडलं हे सगळं मनातनं काढून टाक. त्याला कोण काय बाई दिसली होती वगैरे सगळं मनातनं काढून टाकायचं. अगदी दिनूला बी नाही सांगायचं. नाही सांगणार कोणाला. मी काही बघितलंच नाही, मी काही पाहिलं नाही. राम 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 राम. अरे स्वतःच नाव इथने राम 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 काय करतोय? हा, विश्वास बसला ना, मग आता कोणाला काही सांगायचं नाही. नाही सांगणार. पण राम 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 म्हटलं की जरा मनाला भीती वाटत नाही. भीती वाटत नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणत राहा, राम राम म्हणत राहा. तुझं काम झालं, आता माझं काम कर. काय? एक आणून दे. नाही नाही नाही, मजा येऊ दे हड आणि मरतो. नाही 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 नाही, आणतो आणतो, पिंपच आणतो तुमच्यासाठी. काय करणार, मालक येईपर्यंत तुम्हीच आहात माझा आधार. वय बाबा, आणि तू माझा. तू आणून द्यायचं आणि मी तुला सांभाळायचं. आणतो लवकर ये बरं का. मालक मला पण कसं तरी व्हायला लागले. जरा एक गट मारल्यावर बरं वाटेल. वा सोपान वा. आता ह्यो जलमभर दिनूला काही सांगणार नाही. दे, धन्य तुझी, धन्य. नमस्कार. तनिष्का मॅडम, आत्ता यावेळी पोलिसांनी आणि वकिलांनी घड्याळाचा वापर फक्त वेळ पाळण्यासाठी करावा. सामान्य माणसांच्या सेवेसाठी असणाऱ्यांनी वेळ काळ पाहू नये. इन्स्पेक्टर वझलवार. बरोबर आहे.
मग काय आज कुठल्या गुन्हेगाराले सोडवायला आले तुम्ही वकिलीण बाई? माहितीचा अधिकार बजावायला आली आहे असं समजा. म्हणजे विक्रांत भोसले कुठे आहे? बर, म्हणजे आज वकिलीन बाई नाही बहिणाबाई आल्यात असं म्हणा ना. पोलिसांनी समोर कोण उभे आहे त्यावर त्याला काय आणि किती माहिती द्यायची हे ठरवू नये. समोर कोण उभे आहे याच्यापेक्षा त्याची गरज काय आहे हे जास्त महत्वाचं. अधिकार कायदे कलम आम्हाला बी कळतात, पण ते पाळायचे कसे हे कळणं जास्त गरजेचं आहे नाही का इन्स्पेक्टर? बघा तनिष्का मॅडम, या आवाजात माझ्याशी बोलायचं नाही. पोलीस असलात ना तरी तुमच्या समोर एक वकील उभा आहे. सामान्य माणूस म्हणून तुम्हाला भेटायला आले होते, पण आता असं लक्षात येतंय की काहींना कायद्याचीच भाषा कळते. बघा माझा प्रश्न होता की विक्रांत भोसले कुठे आहेत? ट्रान्सफर झाली. कधी? मागच्या आठवड्यात. कुठे? कुठे रिपोर्ट झालाय मला माहिती नाही. असं होऊ शकतं? झालंय. मला हेडक्वार्टरचा नंबर हवाय. बाहेर जाताना गावडीकडनं घ्या, दिल त्यो. तुम्हाला उत्सुकता नव्हती त्याची ट्रान्सफर कुठे झाली आहे जाणून घ्यायची? नाही. पुन्हा तोच प्रश्न. हे असं होऊ शकतं? विक्रांत भोसले गेला तेव्हा मला सांगून गेला नाही ना त्यांनी दुसऱ्या कोणाला सांगितलं. त्याची फक्त ट्रान्सफर ऑर्डर आली एवढंच समजलं आणि तो गेला. आणि जिथं पण रिपोर्ट झाला असेल त्याच्या डिपार्टमेंटल नोंदी आमच्या पोलीस स्टेशनले नाहीत. याचा अर्थ त्यांनी अजून रिपोर्टच केलेला नाही. त्यामुळे कदाचित पुन्हा त्याची सस्पेन्शन ऑर्डर पण निघू शकते. आणि आता विचारू नका हे असं होऊ शकतं का म्हणून, कारण आता असंच होण्याची शक्यता जास्त आहे. शिंदे, वकिलींबाईंसाठी काहीतरी थंड मागवा. भूक लागली ना? भूक भूक. मला पण खूप भूक लागली. आज तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी एक स्पेशल डिश बनवली आहे. आईला बरं नाही आहे ना म्हणून. नूडल्स आवडतात ना तुला? नाही आवडलं. नाही रे चांगलं बनवता येत मला. काय करू मी? काय आहे? असं काही घडलं ना की वाटतं शिखर द वर्ल्ड इज टू स्मॉल.
आज जवळजवळ 20 वर्षांनी भेटतोय आपण. दिस इज कॉल्ड लाईफ. कोणाची कधी भेट होईल यू नेवर नो. बोल. काय करायचं खरंच कळत नाहीये शेखर. त्यासाठीच आलोय. बोल. मला माझी मुलगी परत मिळवायची. पियू. खरं सांगू, आज मला अजिबात वेळ नव्हता, पण फोनवरून तुझी केस ऐकली आणि एकदम शाळेची आठवण झाली. म्हणजे शेवटपर्यंत कोणाला काहीही सांगायचं नाही आणि प्रकरण गळ्याशी आलं की मग सांगायचं यार काय करू कळत नाहीये. तेव्हा गोष्टी खूप छोट्या होत्या. आज प्रश्न माझ्या मुलीचा आहे शेखर. मला सांग, याआधी कधी प्रयत्न केला होता तिला परत मिळवण्याचा? बराच मोठा वकील केला होता, पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा जर माहित असतं तू वकिली करतोस तर तुझ्यावर ही वेळच येऊ दिली नसती. ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू पुढे बोल. तनिष्का स्वतः एक खूप हुशार वकील आहे. काही गोष्टी तिच्या बाजूने होत्या आणि ज्या नव्हत्या त्या तिनं तयार केल्या. या वयात मुलीला सगळ्यात जास्त गरज आईची असते. वडिलांबरोबर राहून ती बिघडेल, संस्कार होणार नाहीत तिच्यावर. त्यात मी डॉक्टर, त्यामुळे वडिलांना मुलीकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही. एवढंच नाही तर मी अल्कोहोलिक आहे, मुलीला बायकोला मारहाण करतो, अशी अनेक कारणं दिले. पण त्या घाणेरड्या अघोरी प्रकारापासून वाचवायला मी तिच्याशी भांडलो. हे तिनं नाही सांगितलं. कूल डाऊन, रिलॅक्स. तू काळजी करू नकोस. आतापर्यंतच्या तुझ्या प्रत्येक शब्दात मला 1000 कारणं दिसत आहेत तिला सोडवायची आणि तुझ्यापर्यंत आणायची. आर यू शुअर? ऑफकोर्स. मला सांग, पियू हॉस्टेलमध्ये राहते, म्हणजे तिच्या आईबरोबर राहत नाही, बरोबर? बरोबर. पहिला मुद्दा, का? संस्कारासाठी आईची गरज असते ना. अरे मग आई मुलीबरोबर कुठे राहते? मुद्दा क्रमांक 2, मला सांग, तिनं फोन कोणाला केला होता? मला. का? आईला का नाही केला? तिला भीती वाटते तिची. भीती? अरे आईला ममतेचं प्रतीक मानतात, आईची भीती? आईपासून भीती केवढा मोठा मुद्दा माहितीये का तुला? हे बघ विराज, हे सगळे मुद्दे ढोबळ आहेत. अजून मी खोलात शिरलेलोच नाहीये. केस कोर्टात स्टँड होण्या इतकी पार्श्वभूमी नक्कीच आहे. फक्त अडचण एकच आहे, तुझ्या मुलीचं वय. कायद्याच्या दृष्टीनं ती अज्ञान असल्यामुळे तिची साक्ष, तिचं ॲफिडेव्हिट सबळ पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही. त्यामुळे इतरही अनेक पुरावे गोळा करून आपल्याला हे सिद्ध करावं लागेल. दिस इज रिडिक्युलस. साक्षी पुरावे गोळा करत बसण्या इतका वेळ मी नाही घालवू शकत शेखर. माझी पियू तिथे आजारी आहे. शी नीड्स मी. मला लवकरात लवकर तिला भेटण्याची इच्छा आहे. आणि अशा परिस्थितीत जर कायदा आड आला तर तो मोडायलाही मी मागे पुढे पाहणार नाही. विराज, प्लीज काम डाऊन. अजून कॉम्प्लिकेशन्स टाळायचे असतील तर थोडा पेशन्स आणि माझ्यावर विश्वास ठेव. आता तू फक्त एकच कर, पुन्हा पियूचा फोन आला की तो तुझ्या मोबाईलवर रेकॉर्ड कर.
तुम्ही कधी आलात? मी कधीच आले. माझं लक्षच नव्हतं. मला सांगायचं तरी. नाही, चेहऱ्यावर दिसत होतं की मनात काहीतरी गोड गणित सुटतंय, म्हणून म्हटलं उगीच आपला व्यत्यय नको. आई, आता एकंदरीत कोकणची ट्रिप कशी काय झाली असं वेगळं विचारायची गरजच नाही. हा, उत्तर मिळालं मला. अगं अगं, माई कशा आहेत ते तरी सांग. माई बरी आहे. आई, माईने मोरंबा पाठवलाय. हो का? हा बघा. छान. म्हणजे आता काही विचारायला नको. आठवडाभर कुठलीही भाजी केली तरी नाक मुरडणार आधी. मी सुद्धा तेच म्हटलं त्यांना. तुम्ही नव्हतात तर घर ओकं ओकं वाटत होतं. बाबा सुद्धा नाही आहेत ना. कधी येत आहेत ते? अगं, सेमिनार 10 दिवसांचा आहे. नंतर काहीतरी 2 दिवस गेट टुगेदर आहे म्हणे. पण मला वाटतं सेमिनार संपला की एखाद दिवस थांबून येतील ते परत. नाही आई, मला वाटतं सेमिनार ज्या दिवशी संपेल त्याच दिवशी ते परत येतील. आई, तुम्हाला बाजारातून यायला जरा जरी उशीर झाला की लगेच त्यांचं सुरू होतं. अजून कशी आली नाही? गेली आहे कुठे? सांगून तरी जायचं. मिनिटाला 10 वेळा घड्याळ बघतात आणि तुम्हाला वाटतं आणखी एक दिवस राहतील ते तिकडे. अरे वा, सासऱ्यानं छानच ओळखायला लागलीस की. किती गोड दिसतेस हसताना. कोकण भेटीचा खूप चांगला परिणाम झालेला दिसतोय. आई, द्या मी मोरंबा ठेवून येते. अगं, हॅलो. काय प्रयत्न चाललेत माझ्या मुलीला मिळवायचे? ती माझीही मुलगी आहे. तू तोडलेस तिला माझ्यापासून, पण मला तिला भेटायचंय. अच्छा, म्हणून वकिलाला भेटलायस तू. एकदा हारलायस, दोनदा हारलायस, तरी अजून समाधान नाही झालेलं. अजून किती प्रयत्न करणार आहेस? टिल माय लास्ट ब्रेथ आय विल. कारण तिला माझी गरज आहे आणि तिनेच मला हे सांगितलंय. लहान आहे ती अजून. चांगलं काय आणि वाईट काय हे अजून तिला कळत नाही. तिच्यासाठी काय चांगलं आहे हे कायद्यानेच ठरवलंय. ते सगळं तूच जुळवून आणलं होतंस, साक्षी पुराव्यांसकट सगळं. मग आता तू प्रयत्न करतोयस तुझ्या वकिलाच्या मदतीने. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा सामना फक्त त्या मुलीच्या आईशी नाहीये, एका अनुभवी आणि धूर्त वकिलाशी आहे. तू पुढच्या एका स्टेपचा विचार केला असशील, पण त्याच्या पुढच्या 10 स्टेपचा विचार करून त्यावर मी ॲक्शनही घेतलेली असेल. एनिवे, ऑल द बेस्ट.